तलाक 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 तलाके बिद्दतचा जो कॉन्सेप्ट आहे तो आता तरी नाही आहे, पण याच्या मागे काही ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला होता ऑनरेबल सुप्रीम कोर्टाला. फंडामेंटल राईट्सच्या व्हायोलेशनसाठी पर्सनल लॉजच्या अगेन्स्टमध्ये जाऊन हा निर्णय द्यावा लागला होता. मुस्लिम विमेनचं जे फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होत होतं याच्या अगेन्स्टमध्ये त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलं होतं. तर ती ऐतिहासिक केस होती शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये निकाल देत असताना 5 जजेसच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचला कॉन्स्टिट्यूट करावं लागलं होतं, ज्यामध्ये 3:2च्या मेजॉरिटीनी हा ऐतिहासिक निर्णय दिला होता. या केसमध्ये अंडर आर्टिकल 25 फ्रीडम ऑफ रिलिजनला एन्जॉय करत असताना मुस्लिम विमेनचं फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होत आहे हे लक्षात आलं होतं. अंडर आर्टिकल 14 राईट टू इक्वॅलिटी व्हायोलेट होत आहे हे लक्षात आलं होतं. अंडर आर्टिकल 15 नॉन डिस्क्रिमिनेशन चा जो रूल आहे याला पण व्हायोलेट केलेला आहे हे लक्षात आलं होतं. अंडर आर्टिकल 21 मुख्यतः म्हणजे राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी एखाद्या व्यक्तीची व्हायोलेट होत आहे आणि ज्यामध्ये महिला आहेत मुख्यतः हे लक्षात आलं होतं. म्हणून मुस्लिम वुमेनचं हे जे काही फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन झालं हे पर्सनल लॉजमुळे होत आहे हे लक्षात घेऊन हा ऐतिहासिक निर्णय आला होता. म्हणून ट्रिपल तलाकच्या रूलला अनकॉन्स्टिट्युशनल आणि इनव्हॅलिड डिक्लेअर केलं होतं. आणि यानंतर 2017चा हा निर्णय आहे. 2019 मध्ये प्रोटेक्शन ऑफ मुस्लिम विमेनचं जे मॅरेजचं ऍक्ट होतं हे पारित झालं आणि त्यामध्ये मुख्यतः 3 तरतुदी झाल्या. पहिली तरतूद म्हणजे अशी की असे कुठले हस्बंड्स असतील जे असा प्रकारचा तलाक देत आहेत त्यांना इलिगल डिक्लेअर केलं. त्याच्यामध्ये हस्बंड्सला इम्प्रिझनमेंट 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास हा सुद्धा त्यामध्ये देण्यात आला. आणि मुख्यतः म्हणजे मेंटेनन्स आणि चिल्ड्रनच्या कस्टडीचे जे राईट्स होते हे अशा महिलांना देण्यात यावे म्हणून यासाठी तरतुदी केल्या. हा निर्णय नक्कीच सगळ्यांनी वाचला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.